हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या एक ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. आपण आता आलो आहे खेडला. माझ्या बहिणीचं लग्न आहे. जसं मी इंस्टाग्रामवर सुद्धा स्टोरी टाकलेली की नेक्स्ट ब्लॉग बहिणीच्या लग्नाचा असेल. सो आज तिची हळद आहे. सो मी आज तुम्हाला हळदीचा त्यांचा थोडाफार जे रिच्युअल्स आहेत काय आहेत ते दाखवेन. आणि बाई तुम्ही मागे बघू शकता, कोकण इज ऑलवेज ब्युटिफुल. ही त्यांची बाग आहे. भारी आहे ना. झाडावर बघ वेगवेगळे फळं वगैरे असतात. आहेत ना. आहेत ना. आंबा आहे, काजू आहे, चाकू आहे. पिकलेले आहे. कच्चे आहेत अजून. आंबा कैरी कैरी कैरी. लेकिन ते पिकून आंबा आहे. अरे गोल शिरतात. एकदम मोठं मोठं झालंय कोकमाचं. काजू कोणता आहे? हे सगळे काजूच आहे. अजून त्याला फळ धरलं नाही. एवढं फळ धरेल ना, बोंडू बोलतो. कैऱ्या बघ असल्या सुंदर. पण मोठा होईल तर ते लाकडी वाढत जाईल, मग ते वरती होतील. मित्रांनो, आज इकडे पाऊस पडणार आहे आपल्याला असं वाटतंय. मग आमच्या बहिणीचं लग्न पावसात होणार आहे वाटतं. हे यांचं काजूचं झाड आहे. बाबा हे तरी किती असेल जागा पूर्ण? ही 3 पावणे 3 ना. 3 पावणे 3 एकर मध्ये सगळी झाडं लावलेली आहेत. खाली नदी आहे का तिथे? हे सगळं कोकमाची झाड आहे. ती हा समोर आंबा, हा एक आंबा, आंब्याचं झाड आहे एक. ही रोपं कसली लावली बाबा? ही सागा. नाही नाही. अच्छा अच्छा, सागाचं ते. बाबा हे झाड तरी किती मोठं होतं सागाचं? हो बाबा, सागाचं झाड केवढं मोठं होतं? आहे का आपल्याकडे इथे एखादं? कुठलं? तिकडचं. हा अच्छा. पण त्याच्यावर मोठे होतात ना ते. आता मे महिन्यात केव्हा यायचं, गाडी घेऊन यायचं. आंबे, काजू,
नक्की, आपले नक्की. कोकम घेऊन जायचं. नक्की नक्की. हा तिकडे यायचं आपल्याकडे. ते ताईसकडे येशील नाही ते लाग चमचस दिसला आवाज येते. यांची बोरवेल आहे बाबा. किती मीठ ये झाडाची आला आवाज. जवळच आहे. जवळच आहे ना पाणी. पावसात भरत असते. अच्छा. तरी किती खणलेली बाबा? 230. 230. आता 15 फुटावरती पाणी आहे. बापरे. आमच्या इकडे 500 खणलं तरी लोकांना पाणी नाही लागत. हे त्यांचं देऊळ आहे मित्रांनो. हे जुनं आता ह्यांनी जुनं आहे ते तोडलंय आणि नवीन बांधायला घेतलंय. 2 करोडचा निधी आहे. सो यांना 2 करोडचा निधी सुद्धा लाभलेला आहे. सरकारकडनं आहे की गावकऱ्यांनी केलं आहे. सरकारकडनं नाही झालं आहे पण गावकऱ्यांनी स्वतःहून सगळं मेहनत करून एवढा निधी जमा करून आता हे देऊळ बांधणार आहेत. नक्कीच मला जर वेळ भेटला तर मी इथे भेट देईल परत. तेव्हा आय होप की हे देऊळ झालेलं असेल. खूप सुंदर गाव आहे आणि यांचं. लांब लांबपर्यंत तुम्हाला असे चांगले रस्ते भेटतील. परत असे डोंगर आहेत. हे डोंगर बघा कसले भारी आहेत. आणि या बाबांची बाग आहे. या बाबांनी आम्हाला बाग दाखवायला आणलेली. खूप सुंदर अशी बाग आहे. 3 एकरची बाग आहे. 3 एकरच्या बागेत त्यांनी सगळं लावलं आहे. कोकमं लावलेत, इवन आंबे लावलेत, काजू लावलेत, चिक्कू देखील लावलेत. सो जशी मी तुम्हाला ती बाग दाखवली बाबांनी बाग आम्हाला दाखवली. आणि आता यांची पालखी किंवा काहीतरी येतं. आता एक्झॅक्ट मला माहीत नाही आहे पण बाबांना मी नक्की विचारून सांगतो. पालखी आणि वारा बघा तुम्ही कसला सुटला. भरपूर असा वारा सुटला आहे. माझ्या बहिणीचं उद्या लग्न आहे पण हा ब्लॉग मी हळदीच्या ह्याच्यातच टाकणार आहे. काल आमच्याकडे हळद होती सो तो मी कंबाईन असा मर्ज करून मी एकच ब्लॉग टाकेन. आणि तुम्ही बघू शकता हे आमच्यासोबत असे बारके आलेले आहेत. खूप सुंदर आहे. मला आवडलं यांचं गाव. खेड तळेगाव गावाचं नाव आहे. तळेगाव काही लोक बोलतात. आणि असं हे मागे माझ्या मंदिर आहे. तो जो टोकावर आहे तो रसाळगड आहे का? तर मित्र तुम्ही बघू शकता मी झूम केलंय तिथपर्यंत. जेवढा डोंगर तुम्हाला दिसतोय तो रसाळगड आहे. ओके. त्या रसाळगड नंतर या साईडला पुढचा आहे तो सुमारगड. तो आता धुक्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. ढग खाली आलेत. एक डोंगर सोडून महिपतगड. तर इथे भरपूर असे गड आहेत मित्रांनो. तुम्ही व्हिजिट द्या नक्की. तुम्हाला फिरायला खेड हे नक्की आवडेल. आज जायला नाही ना पापा? जाऊ शकतो. पाया पडून नाही पाहिजे. जाऊ शकतो ना. चल ना बोट मित्र हे त्यांचं देऊळ. प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे वरती. हे बघा हा बघ ते पण नाव लिहिलेलं आहे. श्रीदेवी कळमजाई. कळमजाई. श्रीदेवी देवी सुकाई, देवी मानाई इकडे आहे. घ्या त्यांचं. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथे बाजूलाच आहे ते शंकराचं मंदिर आहे. सो आधी मी ते मला दाखवतो. या पुराण आहे म्हणजे म्हणतात ना. इथे मित्रांनो छोटीशी अशी खोली आहे. ती छोटीचं जो मंदिर आहे त्या मंदिरात माझ्या ब्लॉगमध्ये मग लोकांना सांग लग्नाला या. आमच्या बुद्धीच्या लग्नाला या.
गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, उपसरपंच तसेच त्या गावचे सरपंच, पंचामुक्ती अध्यक्ष, उपसरपंच यांचं व उपस्थित हो इकडे पॅन्टीला लावेल बघ, डाग लावेल ती पॅन्टी. इथं इकडे इकडे आण जरा भाऊ. ते आपलं वाला बोल. एक मछली पानी में गई. परत बोल परत बोल.